नमस्कार मंडळी. तर मी आज बनवल्या आहेत चकल्या. बघा किती छान झाल्या आहेत. कलर पण मस्त आलेला आहे आणि एकदम एकसारख्या छान झाल्या, तुटल्या पण नाही अजिबात. तर मी आज ह्या कशा बनवल्या आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवते आहे. चला. हे चकलीच्या भाजणीचं पीठ आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला होता भाजणीचा तो तुम्ही नक्की जाऊन बघा. चला आता आपण चकलीला सुरुवात करूया. एक वाटी पाणी घेतलं आहे, ते ह्याच्यात आता गरम करायला ठेवते मी. गॅस लावला होता आधीच मी आणि याच वाटीने मोजून पीठ घेणार आहे. या पाण्यात आता मी मसाले टाकते. थोडे मिरची पावडर, तीळ, 1 चमचा तीळ टाकले आणि थोडासा ओवा, चवीपुरता मीठ, थोडस अर्धा चमचा मी तेल टाकते त्याच्यात, थोडीशी किंचित हळद. आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं. आता हे पाणी उकळलं आहे चांगलं. त्याच्यात मी गॅस एकदम स्लो करते आणि पीठ टाकते. मिक्स करते याच्यात. आणि 1-2 मिनिटं झाकण लावून ठेवून द्यायचं. आपली उकड चांगली तयार होईल. झाकण ठेवून द्यायचं आता याच्यावर, म्हणजे उकड चांगली आपली शिजेल. गॅस बंद केला मी आता. आता ही जरा 5-10 मिनिटं अशीच ठेवून द्यायची. मग गरम गरम चांगली मळून घ्यायची. हे आता गरम गरम पीठ मस्त पहिलं चमच्याने जरा एकसारखं करते आणि मग हाताने मळून घेते चांगलं. पाण्याचा हात लावून, जरा थंड पाण्याचा हात लावून मळून घेते. व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे. तर पाण्यात एक चांगला गोळा करून साच्यामध्ये टाकून चकल्या करायला घेते. आता साच्यात भरते. गोळा साच्यात भरलाय, त्याला पॅक करून घेते. तेल तापलं आहे, आता चकली टाकते आणि व्यवस्थित तळून घ्यायची चांगली. आता सुरुवातीला फास्ट गॅस ठेवायचा, नंतर मग स्लो करायचा, थोडासा मीडियम ठेवायचा. आणि चकली आतपासून चांगली तळली जाईल. ती थोडे फिरवायची जराशी. एक साइड झाली का मग नंतर परतवायची. एक साइड झाली, आता दुसरी साइड फिरवून घेऊया. या चकल्या झाल्यात आता. बघा किती व्यवस्थित तळल्या गेल्यात सगळ्या. ते निथळून घेऊयाचं. अशा प्रकारे माझ्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. ओके, थँक्यू, बाय.